हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माढ्यातील मोहिते कुटुंबानं साथ सोडल्यामुळे भाजपला मोठा धक्का। पवारांचे जुने सहकारी मोहितेंनी तुतारी हाती घेतली। 16 तारखेला धैर्यशील मोहिते उमेदवारी अर्ज भरणार। अकलूजच्या सभेमध्ये विजयसिंह मोहिते, करमाळ्यातील नारायण पाटलांचा समावेश होणार। निंबाळकरांचे बंधूही अजित पवारांची साथ सोडून पवारांकडे परतण्याची चिंता। माढ्यामध्ये मोहितेंचं राजकारण संपवण्याचा डाव होता। शरद पवार गटात प्रवेशानंतर धैर्यशील मोहितेंचा आरोप। फक्त श्रेयासाठी सामान्यांसाठीच्या योजना भाजप खासदारांनं रोखल्याचाही आरोप। जसा एका रात्रीत आमदार केला तसं एका रात्रीत बीडचं पार्सल परत पाठवणार। धैर्यशील मोहितेंचा राम सातपुतेंवर निशाणा। माळशिरसमध्ये 75 वर्षांचा विकास आपण 2.5 वर्षात केल्याचा सातपुतेंचा दावा। भाजपचा जाहीरनामा नरेंद्र मोदींकडून प्रसिद्ध। देशहितासाठी समान नागरिक कायदा आवश्यक। वन नेशन वन इलेक्शनसह अनेक मुद्द्यांचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश। 70 वर्षांवरील वृद्धांसह तृतीयपंथीयांचाही आयुष्यमान योजनेत समावेश। 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार। भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल पंतप्रधानांची घोषणा। मोदी आणि रशियाच्या पुतीन यांच्यात फरक नाही, शरद पवारांची टीका। भाजपनं 400 ऐवजी 543चा आकडा सांगणं जास्त योग्य। 405च्या नाऱ्यावर टोला। ठाकरेंची शिवसेना पुत्र मोहानं तर पवारांची राष्ट्रवादी पुत्री मोहानं फुटली। भंडाऱ्यातल्या सभेतनं अमित शहांचा ठाकरे पवारांवर हल्लाबोल। ठाकरे गटाची उबाठा नाही तर उठ आणि बस अशी स्थिती झाली आहे। सिल्वर ओक म्हटलं की उठ आणि काँग्रेस म्हटलं की बस। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका। माढ्यामध्ये भाजपचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। फडणवीस उद्या उत्तम जानकरांना भेटून नाराजी दूर करणार तर दुपारनंतर उत्तम जानकर दिल्लीत अमित शहांची भेट घेणार। माझ्या मित्राला विमानानं बोलावलंय पण उत्तम जानकरांवर विश्वास। शहा आणि उत्तम जानकरांच्या भेटीवर जयंत पाटलांचं वक्तव्य। पुढच्या वेळी उत्तम जानकरांना मोठ्या मताधिक्यानं जिंकून द्यायचं असंही विधान। विशाल पाटील 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडे उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार। काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार। विशाल पाटील लोकसभा लढवण्यावर ठाम। नाशकात भुजबळांच्या नावासाठी भाजपचा आग्रह। प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान। तर साताऱ्यात उदयनराजे घड्याळावर लढण्यास आमचा होकार असल्याचीही माहिती। शिंदेंची शिवसेना नाशिकच्या जागेवर अडून बसली। जागा आम्हीच लढवणार, दादा भुसेंचं विधान। तर तिकिटासाठी हेमंत गोडसेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीतनं प्रवास। नाशिक लोकसभेची जागा आम्हालाच मिळणार, दादा भुसेंकडनं विश्वास व्यक्त। तर अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार। भुजबळांची प्रतिक्रिया। किरण सामंत नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत आग्रही। पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल अशी प्रतिक्रिया। उत्तर पूर्व दिल्लीतनं कन्हैया कुमार यांना उमेदवारी। मनोज तिवारी विरुद्ध कन्हैया कुमार अशी लढत रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।